नमस्कार. आपलं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख म्हणजे 22 मे, वार गुरुवार 2026. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची सध्या शेतीचे कामं आवरण्यासाठी हुरहुर चालली आहे. परंतु काही शेतकऱ्यांची शेती कामं अजूनपर्यंत अपुरी असली तरी येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये शेतकरी आपले कामं पूर्ण करतील व आपल्याला ज्या पाण्याचा स्रोत आहे, ठिबक सिंचन किंवा दांड पद्धतीने कपाशी लागवड शेतकरी येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये करतील. कारण की अजून 8 दिवसाने साधारण आपला 30 मे येईल व 30 मे तारीख आल्यानंतर आपल्या शिवारामध्ये पूर्ण क्षमतेने लागवड ही पूर्ण होते आणि पाण्याचा स्रोत असल्यामुळे शेतकरी आपलं काम करताना आवरण्याची तयारी पूर्णपणे करत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपले कामे पूर्ण करून आपल्याला लागवड कोणती करायची व केव्हा करायची व कशा पद्धतीनं आपण लागवड करणार याविषयी पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची 15 दिवस अगोदर मक्का निघाली होती त्या शेतकऱ्यांनी नांगरटी करायला सुरुवात केली होती आणि आज पुन्हा ते शेतकरी नांगरटीवर रोटेव्हिटर मारून ठिबक पसरवण्याचं काम आता सध्या करत आहे. व ज्या शेतकऱ्यांनी टिलर या रोटेव्हिटर केलं आहे अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आपले ठिबकचे नळ्या पांगवायला सुरुवात केली आहे. जेणेकरून त्यांना आपले कामं लवकरात लवकर आवरून आपल्या कपाशी पिकाची लागवड करायची आहे. कोणी 4x6 व कोणी 4x2 ह्या मापानुसार ठिबकची लागवड कपाशीची करतात. आपल्याकडे कोणत्या पद्धतीने लागवड करतात कपाशीची ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, जेणेकरून आम्हाला पण कळेल की तुमच्याकडे कशा पद्धतीने लागवड करतात. शेतकरी मित्रांनो, आपण सध्या स्थितीत या शेतीचं रोटेव्हिटरने रोटेव्हिटर करून आपण सध्या यामध्ये ठिबक पसरवण्याचं काम आपण करत आहोत. आणि आपला साधारण एक बाजू जी बाजू आहे ठिबक सिंचनची ती एक बाजू पूर्ण होण्यासाठी फक्त 5-6 नळ्यांचं अंतर बाकी आहे. परंतु अजून आपल्याला पूर्ण जी पट्टी आहे 2.25 ते 2.5 एकरची ती पूर्ण पांगवायची आहे. आज घरी येऊन सकाळी यायला उशीर झाला असल्याने सध्या आपल्याला थोडा वेळ जास्त लागणार आहे. कारण की गेल्या दिवशी आपण सकाळी 5:45 वाजता शेतामध्ये आलो होतो. त्यामुळे आपलं जे ठिबक पसरवण्याचं काम 7:45 पर्यंत अक्षरशः पूर्ण झालं होतं. परंतु आजची स्थिती तशी नाही. आजच्या स्थितीत आपलं काम पूर्ण पडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आज घरी जाण्यासाठी मोठा उशीर होणार आहेच. परंतु आपल्याला आपलं काम करावंच लागेल. कारण की आपल्याला कपाशीची लागवड लवकरात लवकर करायची आहे. त्यामुळे आज आपल्याला पूर्णतः ठिबक पांगवून जावं लागेल. व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून नक्कीच सांगा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.